हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मी सोनिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही हा आजचा बॅकग्राऊंड बघताय ना, आज मी मायराच्या रूममधून करतेय. कारण की बाहेर हॉलमध्ये अवधूत बसल्या आणि आज त्याला सुट्टी असल्यामुळे तो पूर्ण निवांत आहे आणि त्याचं TV पाहणं सुरू आहे. त्यामुळे मग म्हटलं त्याला डिस्टर्ब नको करायला, म्हणून मग मी आज मायराच्या रूममध्ये येऊन व्हिडिओ बनवतेय. तर आज शनिवार आहे आणि जसं की शनिवार रविवार इथे सुट्टी असते, त्यामुळे मायराला पण सुट्टी आहे आणि अवधूतला पण सुट्टी आहे. पण मायराची ॲक्टिव्हिटी असतात इथे, त्यामुळे सॅटर्डेला तिचा आईस स्केटिंग क्लास असतो. तर आता तिला तिथेच जायचं आहे आणि सकाळपासून आमचं ब्रेकफास्ट वगैरे सगळं काही झालेलं आहे, मी सगळं आवरलेलं आहे. आणि बाहेरचं वेदर म्हणाल तर आज बाहेरचं वेदर खूप जास्त छान आहे. इथे ना तुम्हाला दिसत नसेल कारण की खूप जास्त ऊन आहे बाहेर आणि खूप छान सनी वेदर आहे. आणि असं वेदर असेल तर बाहेर जायला खूप छान वाटतं, म्हणजे गारवा पण आहे पण ऊन असेल ना तर जरा बरं वाटतं. पण बाहेर आज जाता येणार नाहीये मला, कारण की आज आम्ही सगळ्या महिलांनी ना हळदी कुंकू करण्याचा प्लॅन केलाय. तर माझ्या ज्या काही मैत्रिणी आहेत तर आम्ही आज हळदी कुंकू करणार आहोत आणि एका माझ्या फ्रेंडच्या घरी आहे. आणि कसं केलंय ना आम्ही, कारण बऱ्याच जणी आहेत तर मग एकीवरती बर्डन नको, म्हणून मग आम्ही काय केलंय पॉटलक करायचा विचार केलेला. आणि मग आज आम्ही पॉटलक करणार आहोत. जसं की प्रत्येक जण काही ना काही एक डिश बनवून आणेल आणि थोडी थोडीच क्वांटिटीमध्ये बनवून आणेल, कारण की खूप जास्त जेवण झाल्यावरती पण मग ते नाही संपत. तर असं मग आम्ही एक प्लॅन केलाय आणि आज मी बनवणार आहे पावभाजी. चला तर मग आता मायराला जायचंय आईस स्केटिंगला. आणि तर बघूया ती काय करतेय. हाय मायरा. इथे मायरा आहे. हाय मायरा. हाय. आता तू कुठे जाणार आहेस? आईस स्केटिंगला जाणार आहे. आणि इथे ना माझा हा जो इंडक्शन आहे ना माझा तो माझा खराब झालाय आणि त्याच्यातला कुठला तरी पार्ट खराब झालाय. तर ते रिपेअरला अजून हप्ताभर तर जाणार आहे. त्यामुळे तोपर्यंत ना मी माझ्या फ्रेंडकडून घेतलेला आहे आणि हा अवधूतने त्याच्या फ्रेंडकडून घेतलेला आहे. तर अशा 2 वरती आम्ही ना जेवण बनवतोय आणि असं माझं एकंदरीत सुरू आहे. तर चला तर मग आज आहे ना मायराला आवरून घेते, कारण तिला जायचंय आईस स्केटिंगला. तिचं आवरल्यानंतर मग मी बाकीची घरातली कामं करते. आणि इथे बघताय तुम्ही ना, ह्याच्यामध्ये मी भाज्या सगळ्या उकडून घेतेय. त्यामुळे मग इथे कुकर लावलाय, छान झालंय ते, मग मी बंद करून ठेवलंय. आता मी बाकीची तयारी करणार आहे पावभाजीची, पण आधी मायराला तयार करून देते. चला बाय मायरा. बाय. सो मायरा गेलेली आहे आईस स्केटिंगला आणि आता मी माझी कामं आवरून घेते. म्हणजे तसं तर माझं झालंय, मला फक्त आता किचन आवरायचं आहे आणि पावभाजीला फोडणी घालायची आहे. मग झालंय माझं, कारण मी दुपारचं अवधूत मायरासाठी म्हणजे जेवण पण मी बनवलेलं आहे. तर चला मला फक्त चपाती करायची आणि पावभाजीची भाजी करून घ्यायची. तर आता मी ना स्वयंपाक वगैरे करून घेतलाय आणि मी इथे एक करी बनवली. आणि जसं मी म्हटलेलं की मला पावभाजी पण घेऊन जायची आहे, तर मी पावभाजी पण बनवली आहे. आणि आज मी ना भाकरी बनवली आहे आणि भात बनवला आहे. तर कसं होतं ना, मी एक करी बनवून ठेवली आणि पावभाजी पण मी थोडीशी जास्तच बनवून ठेवली आहे. कारण की कसं होईल की मला आज थोडासा जर लेट झाला तिथून यायला, तर मग आल्यानंतर ना खूप कंटाळा येतो. त्यामुळे मग मी थोडा एक्स्ट्राच बनवून ठेवलाय. आणि मग आल्यानंतर रात्री मग मला चपाती वगैरे करता येईल. तर किंवा मग पावभाजी जर खायची असेल तर मग ब्रेड वगैरे त्यासोबत खाता येईल पावभाजीसोबत. म्हणून असं मी एकंदरीत थोडंसं जास्त करून ठेवलंय, म्हणजे भले वेळ झाला तरी मग वेळेत रात्री जेवण होणं पण गरजेचं असतं. नाही तर मग काय होतं की लेट झाला तर जेवणाला लेट होतो आणि मग जेवण बनवायला पण लेट होतं आणि जेवायला लेट होतो. त्यामुळे मग सगळं स्केड्यूल पूर्ण चेंज होऊन जातं.
त्यामुळे कसं आहे ना, मी थोडंसं आता बनवून घेतलं. इथे मायरा आलेली आहे. मायराने स्किपिंग केलं. मायरा कसं केलं तू? छान केला. It was very fast today. तर मायरा ना, मी जसं म्हटलं की मायरा आईस स्केटिंगला गेलेली, तर तिथे ना अवधूतने छोटीशी क्लिप काढलेली आहे तिची. तर मी तुम्हाला नक्कीच तुमच्यासोबत पण शेअर करेन आणि इथे मी अटॅच करेन ती, तर तुम्ही नक्की बघा. सो मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी आणि ते सगळ्याजणी जमलेले आहेत. पण ना मला मगाशी निघताना मला व्हिडिओमध्ये दाखवता नाही आलं, तर मग मी आता इथे आलेली आहे कारण मला खूप जास्त लेट झालेला आणि सगळ्याजणी इथे आलेल्या होत्या. तर मी आता तुम्हाला दाखवते कशी तयारी केलेली आहे. तर आता मी आणि मायरा आलेलो आहोत. तर तिथे हळदी कुंकू वगैरे प्रोग्राम खूप छान झाला आणि खूप एन्जॉय केला आम्ही. जसं आपल्या भारतामध्ये आपण करतो तसा पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न केला. तर सगळी लहान मुलं देखील खूप जास्त खुश होती आणि त्यांच्यासाठी पण हे नवीन होतं, कारण जसं मुलांना कळते तसं हे त्यांनी, मला वाटतं की पहिल्यांदाच आम्ही इथे हा असा प्रकार केला
आणि मुलं खूप छान एन्जॉय करत होती. तर चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कॉमेंटद्वारे सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते देखील तुम्ही मला कॉमेंटद्वारे देऊ शकता. तर पुन्हा आपण भेटूया अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.